वारजे भागातील महामार्गावरची वाहतूक कोंडी ही नित्याची डोकेदुखी झालेली आहे। मात्र असे असताना देखील वारजेमधील रुनवाल सोसायटीच्या चौकातील पुलाच्या उतारावर सांगलीच्या एका ट्रकने एका मोटारीला धडक दिली आणि त्यापुढील 8 ते 10 वाहने एकमेकांवर आपटल्याने आधीच झालेल्या वाहतूक कोंडीत भर पडली। अमावस्येच्या श्रावणी सोमवार असलेल्या 2 सप्टेंबरच्या रात्री 8च्या सुमारास झालेल्या अपघातात कोणीही जखमी झाला नाही। मात्र बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीत भर पडली। हा ट्रक चांदणी चौकाकडून कात्रेजच्या दिशेने निघालेला होता। या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी झालेली असते। या रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांना अपेक्षित वेळेपेक्षा किमान अर्धा ते 1 तास इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर होत असतो। मात्र असं असताना देखील याकडे ना वाहतूक पोलीस गांभीर्याने लक्ष देतात ना महामार्ग प्राधिकरण। अशी तक्रार वाहन चालकांनी चेकमेट टाइम्सशी बोलताना केली आहे। या रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असताना ना कुठे ट्रॅफिक पोलीस दिसतात ना ट्रॅफिक वार्डन। त्यामुळे अगोदरच वाली नसलेल्या या रोडवरील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी कोणी काही प्रयत्न करणार आहे का नाही, असा सवाल वाहतूक कोंडीत अडकलेले वाहन चालक उपस्थित करतायत। तर या अपघातात मोकळा रस्ता असता आणि भरधाव वेगात वाहने चाललेली असती तर अपघाताची भीषणता किती असती याचा विचार न केलेलाच बरा।